अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या शुभ्र सकाळच्या तेजोमय वातावरणामध्ये सर्वजण उपासना करून श्रवणाला बसलेले आहात असं समजून आपण या निरूपणास सुरुवात करूया। बघा, आपल्या जीवनामध्ये आहे ना, बहीण भावाच्या नात्यांमध्ये आनंद निर्माण करणारा सण म्हणजे भाऊबीजच आहे ना। प्रत्येक भाऊ आपल्या बहिणीकडे जातो। बघा, या दोघांची दरवेळेला आळीपाळी असते, म्हणजे एक रक्षाबंधन आणि दुसरा म्हणजे भाऊबीज। आणि भाऊबीजेला हा भाऊ आहे ना, प्रत्येक बहिणीच्या घरी जाणार आहे। आता इथे प्रश्न असा उभा राहतो की ज्या बहिणीला भाऊ नाही ना, तिने अजिबात टेन्शन घ्यायचं नाही। हा भगवंत आहे ना, आम्हा सर्वांचा भाऊ, मायबाप सर्व काही आहे। काही टेन्शन घ्यायचं नाही, कारण ज्याच्यासोबत भगवंत आहे ना, त्याला कोणत्याही नात्याची गरज नाही। तो सर्व काही व्यवस्थित करत असतो। म्हणजे हा आधार असला ना की आयुष्यात कोणत्याही संकटाला सामोरे जाण्याचं बळ आहे ना, ते नेहमीच मनुष्याला मिळत असतं। आणि जर आशीर्वाद असेल तर कोणत्याही कार्यामध्ये विजय हा आपलाच असतो। हा अनुभव येतो ना, म्हणजे गर्वाशिवाय बोलणं, हेतूशिवाय प्रेम करणं, अपेक्षाशिवाय काळजी घेणं आणि स्वार्थाशिवाय प्रार्थना करणं, हाच भगवंताजवळ जाण्याचा सर्वात मोठा मार्ग आहे ना। पण मनुष्य मात्र असं करतो का बरं? कधीच नाही। खरं नातं आहे ना, ते मनुष्याला कधीच उमगत नाही। म्हणजे ही नात्यांची सरळता आहे ना, ती बघा, समर्थांनी मनाच्या श्लोकांमध्ये, दासबोधांमध्ये, सद्गुरु चरित्रामध्ये, तुम्ही ज्ञानेश्वरी कधी वाचली असेल का? तर एकदा नक्की वाचून बघा। नक्की प्रेम काय असतं ना, शीतलता काय असते, ते सर्व त्याच्यामध्ये वर्णन केलेलं आहे। कधीतरी तुकाराम गाथा वाचा, कधीतरी महाभारत वाचावं, कधीतरी रामायण वाचावं। म्हणजे हे ग्रंथ आहेत ना, आपल्या जीवनामध्ये आपण कसं वागावं, कसं राहावं हे सांगत असतात। पण आपण कधी तसं करतो का बरं? कधीच करत नाही। हा मनुष्य आहे ना, सर्वात दुःखी कधी होतो बरं? का बरं होतो? म्हणजे आपल्यापासून दूर होऊन एखाद्याला सुख मिळणार असेल तर त्याला हसत हसत वाट मोकळी करून द्या। पण आपण तसं करतो का बरं? आपण मात्र त्याच्याशी शत्रुत्व निर्माण करतो। त्याला सोडण्यापासून तर त्याला तो रडवल्याशिवाय त्याला सोडत नाही। हे बरं आहे का बरं? आपल्या जीवनामध्ये अधोगती निर्माण कधी होते? जेव्हा आपण दुसऱ्याचं मन दुखवायला सुरुवात करतो, तेव्हा आपलंही मन कोणीतरी दुखवणार आहे हे प्रत्येकाने लक्षात घ्या। म्हणजे काही लोक असतात ना, ते दुसऱ्यांच्या अडचणीवर हसत असतात, त्यांची खिल्ली उडवतात, स्वतःला श्रेष्ठ समजतात। पण त्यांना हे समजत नाही की काळ आहे ना, हा कोणाचाच सखा नाही। तो कधी, कुठे, कसं वळण घेईल हे सांगता येतं का बरं? कधीच नाही ना। जो आज श्रीमंत आहे ना, तो उद्या भिकारी होऊ शकतो, आणि जो आज संकटामध्ये आहे तो उद्या ऐश्वर्य मिळू शकतो। म्हणजे परिस्थिती कोणालाच कायमची लाभत नाही, काळ कोणाला सोडत नाही। त्यामुळे इतरांच्या दुःखाची मजा घेण्याऐवजी माणुसकी जपायला शिका। पण मनुष्य माणुसकी जपतो का बरं? बघा, आता हे रक्षाबंधन आलेलं आहे ना, रक्षाबंधन नाही, भाऊबीज आलेली आहे। तर या भाऊबीजेला आहे ना, काही बहीण भाऊ एकमेकांशी बोलत सुद्धा नाही। बघा, एवढा मोठा प्रेमाचं बंधन निर्माण करणारा हा सण, जेव्हा आपले आईबाप मृत्यू पावतात ना, आईबाप जेव्हा हयात नसतात, तेव्हा बहीण भाऊ आहे ना, एकमेकांच्या आई वडील असतात। बहिणीनं आपल्या भावाकडं वडील म्हणून पाहावं, भावानं आपल्या बहिणीकडं आई म्हणून पाहावं। पण हे नातं टिकतं का बरं? हे का टिकत नाही? तर आपल्या मनातला अहंकार, आपल्या मनातला द्वेष, आपल्या मनातला लोभ, आणि हा येतो कशामुळं?
या क्षणिक पैशामुळं. म्हणून आजच्या या कलियुगाचा जर विचार केला ना, मनुष्याला वाटतं की मी किती श्रीमंत व्हावं, किती जरी श्रीमंत झालो तरी या तोंडानेच खावं लागणार आहे ना, किती जरी श्रीमंत झालं तरी पाणीच पिवं लागणार आहे. म्हणजे किती जरी श्रीमंत झालं तर तुमचं रक्त लाल आहे ते काळं होणार आहे का बरं? अजिबात नाही. म्हणजे ज्या गोष्टी बदलायच्या आहेत ना त्या गोष्टी नक्कीच बदलतील, पण ज्या निसर्ग निर्मित आहेत त्या कोणी बदलू शकणार आहेत का बरं? कधीच बदलणार नाही. म्हणून आपण जीवनामध्ये आहे ना कधीच उतू मातू नये, कारण हा काळ आहे ना तो सर्वांची जागा दाखवत असतो. पण तरीसुद्धा मनुष्य आहे ना, हा भाऊ आहे, एक जागी बहीण आहे, हा नात्यांचा गंध कधीच समजून घेत नाही. तुम्ही भक्ती मार्गामध्ये असून सुद्धा जर तुम्ही जागा जमिनीसाठी भांडत असाल, मी करीत असाल, अहंकारी होत असाल, तर मग तुमच्या भक्ती मार्गाचा तरी काही उपयोग आहे का बरं? काहीच नाही. जीवनामध्ये जे काही मिळवायचं आहे ना ते आपण पैशाने मिळवायचा प्रयत्न करतो. मग तुमच्या जीवनामध्ये भक्ती मार्ग कधी होईल का बरं? कधीच होणार नाही. म्हणजे वाईट कोणीच नसतं. जीवनात अशीही वेळ येते, माणूस कितीही योग्य आणि चांगला वागला ना तरी तो कोणाच्या तरी मनासारखं न वागल्यानं तो वाईटच ठरत असतो ना. म्हणून आयुष्यामध्ये मनुष्याने वागावं कसं बरं? आयुष्यामध्ये जोपर्यंत मनुष्य कमीपणा घेत नाही, जोपर्यंत संयमी होत नाही, तोपर्यंत आपल्या जीवनामध्ये अधोगती कधीच सोडणार नाही. तुमच्या जीवनामध्ये दुःख येतच राहणार आहे. म्हणून हा भाऊबीजेचा सण आहे ना, तुमच्यामध्ये किती जरी दुरावा जरी असेल ना तरी सर्व काही विसरून जा. हा दुरावा आहे ना, एक दिवस तुमच्या जीवनामध्ये मृत्यू येणार आहे आणि मृत्यू पुढे सर्व काही तुम्हाला आठवू लागेल. मी वर्षानुवर्ष ज्या माणसासोबत बोलत नव्हतो, ज्या भावासोबत बोललो नाही, ज्या बहिणीसोबत बोललो नाही, आज माझा मृत्यू आलेला आहे. मला सर्व काही माझ्यासमोर दिसत आहे, पण माझा मृत्यू झालेला आहे. मृत्यू झालेला मनुष्य आहे ना तो आत्मा आहे. तो सर्व काही पाहतो, पण त्याला बोलता येतं का बरं? कारण त्याच्या शरीरामध्ये प्राणज्योत मावळलेली असते. ती प्राणज्योत असते. म्हणजे मृत्यूनंतर सर्व काही आपल्या डोळ्यांनी दिसतं, पण ती मायामोह काहीच काही करता येत नाही. म्हणून आयुष्यामध्ये जिवंत आहात ना, तुमच्या शरीरामध्ये प्राण आहेत, तोपर्यंत सर्वांशी प्रेमाने वागा, प्रेमाने जगा, दुसऱ्याला सुद्धा प्रेमाने जगू द्या. आयुष्यामध्ये आहे ना आनंदी आनंद राहील. मनुष्य आहे ना, जन्म झाल्यापासून ते मृत्यूपर्यंत माणूस पैसा करू लागला ना की पैशासाठी नाती गोती सर्व काही विसरू लागलेला आहे. मग खरंचा पैसा एवढा मोठा झालेला आहे का? जो पैसा रक्ताचे नाती तोडू लागला. पण माणसाला हे का कळत नाही की पैसा आज तुमचा आहे, उद्या कोणाचा तरी होणार आहे. गेलेला पैसा पुन्हा कमवता येईल, पण एकदा माणूस गेला ना की तो पुन्हा कधीच कमवता येत नाही. आणि पैशामुळे तुटलेली नाती आहेत ती पुन्हा लवकर जुळत नाही. हे ज्याला कळालं ना तो जगातला सर्वात मोठा सुखी माणूस होईल. पण हा मनुष्य मात्र पैशाच्या मागे धावत असतो, पण त्याला माणुसकी दिसत नाही. निदान आहे ना, भावा बहिणीच्या नात्याला कळंक लावू तरी नका. कारण आज तुमच्या जीवनामध्ये जे काही आहे ना ते भाऊ बहीण म्हणजे आई वडीलच आहेत ना. म्हणून आपल्या आईच्या आणि वडिलांच्या निधनानंतर खरा आधारस्तंभ भावाला असतो ना, तो बहिणीचा असतो, बहिणीला भावाचा असतो. आणि त्याच्यात जर बघा आपली बहीण जर कमजोर असेल, आपली बहीण जर श्रीमंत नसेल, गरीब असेल, तर भावाने नक्कीच तिला सहकार्य करायला हवं. पण मनुष्य मात्र असा करतो का बरं? कधीच करत नाही. मनुष्य आहे ना स्वतःचा स्वार्थ पाहत असतो. पण शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे की एखाद्या भावानं गरीब बहिणीला केलेली मदत आहे ना
त्याच्या जीवनामध्ये अनेक पटीने धन निर्माण करत असते. तुम्ही एक हाताने जर बहिणीला दिलं ना तर भगवंत तुम्हाला 2 हाताने देणार आहे. पण मनुष्य मात्र आपल्या बहिणीला कधीच काही देत नाही, त्याच्याकडे भरपूर असून सुद्धा देत नाही. आणि या उलट काय होतं की काही बहीण आहे ना भरपूर गडगंज श्रीमंत असतात, तरीसुद्धा भावाकडे मागणी करतात की तुझ्या जमिनीचा मला अर्धा हिस्सा दे, तुझ्याकडून मला पैसे दे. पण तुम्ही जर श्रीमंत असाल ना तर त्याच्याकडून अजिबात काही मागू नका. कारण सोन्यासारखे तुमचे आईवडील आहेत ना, आईवडिलांना खूप आनंदाने त्याने ठेवलेलं आहे, कधीच वृद्धाश्रमामध्ये जाऊन दिलेलं नाही. ही मोठीच देणगी आहे ना, ही मोठी शाबासकी आपल्या भावाला द्या. कारण बघा दुसऱ्यांच्या आईवडील आपण बघतो ना, गडगंज श्रीमंती असून सुद्धा ते वृद्धाश्रमात आहेत. आपल्या आईवडील तसे आहेत का बरं? आपल्या आईवडील आहेत ना आपल्या घरी आनंदाने सुखी समाधानामध्ये आहेत. पण जर त्याउलट आपल्या आईवडिलांना आपल्या भावानं वृद्धाश्रमामध्ये टाकलं असेल, त्यांच्या जीवनामध्ये दुःख निर्माण केलं असेल, तर नक्कीच त्या भावाकडून काहीही सोडू नका. कारण खरा भगवंत आहे ना आपले माता पिता आहेत. प्रत्येक बहिणीला हे सांगणं आहे, जर आपल्या आईवडील आनंदात असतील ना तर भावाकडून अजिबात अपेक्षा करू नका. पण आपल्या आईवडिलांना जर भाऊ त्रास देत असेल, भरपूर दुःख देत असेल, तर त्याला अजिबात काही सोडू नका. कारण आहे ना हा तुमच्याकडेच लगाम आहे ना त्याचा. म्हणून आपल्या जीवनातील आहे ना सर्वात भाग्यशाली मनुष्य कोण असतो बरं? सर्वात सुखी मनुष्य कोण असतो बरं? बघा तुम्ही ऐकलेलं असेल की ज्याच्याकडे पैसा तो सर्वात सुखी. पण हे अजिबात बरोबर नाही, हे चुकीचंच आहे. जगातील सर्वात भाग्यवान माणूस तोच आहे ना ज्याच्याकडे अन्नासोबत भूक आहे, अंथरुणासोबत झोप आहे, संपत्तीसोबत धर्म आहे आणि ओंजळीतलं दुसऱ्याला देण्याची ताकद आहे. तोच खरा माणूस आहे ना. नाहीतर या जगामध्ये गडगंज श्रीमंत असणारे किती लोक आहेत बरं? लाखो करोडो असतील, पण काही एवढे पैशाच्या मागे धावतात ना, दुपारचं रात्रीचं खायला त्यांना वेळ नाही. मग पैसाच खात बसा. एक दिवस ती सुद्धा वेळ यांच्यावर येणार आहे. ज्या पैशामुळं आपल्या जीवनामध्ये आनंद मिळत नसेल, तो पैसा काही कामाचा आहे का बरं? अंथरूण गुलाबाच्या पाकळ्यांनी भरलेला आहे. अंथरुणावर पैसे आहेत, पण अंथरुणावर झोपण्यासाठी मनुष्य नाही. त्या अंथरुणावर त्याला झोप लागत नाही. 10-10, 20-20 गोळ्या खाव्या लागतात. 10-10, 20-20 हजार रुपये दवाखान्यात खर्च करून सुद्धा गोळ्यांचा खर्च एवढा आहे की क्षणाला गोळी खावी लागते. संपत्ती भरपूर आहे, पण धर्माचं कार्य तो करत नाही, दुसऱ्यांना दान करत नाही, दानधर्म त्याच्या जीवनामध्ये घडलेला नाही. मग या संपत्तीचा काय करायचं आहे बरं? ही संपत्ती जाळलेली बरी. जीवनामध्ये जर असं आयुष्य जगत असाल ना तर जीवनामध्ये तुम्ही काहीच कमावलेलं नाही. आयुष्याची राख रांगोळी अशीच होते ना. म्हणून प्रत्येकाने लक्षात ठेवा, आयुष्य जगताना आहे ना या आईवडील नावाची भीती आहे ना मनुष्याच्या जीवनात कायम असली पाहिजे. जरी हे भाऊबीज हा सण आहे ना तो बहीण भावाचा असला तरी खरा नात्यांचा आनंद आईवडिलांमध्ये असतो. ज्याच्या जीवनामध्ये आईवडील जिवंत आहेत ना त्यांना विचारा आईवडिलांचा आधार काय असतो. आणि प्रत्येक मुलीला सांगणं आहे, जोपर्यंत तुमच्या आईवडील आहेत ना, भाऊ जरी त्यांच्याकडे कानाडोळा करत असेल, त्यांना सांभाळत नसेल, पण आईवडिलांच्या जीवनामध्ये कधीच दुःख आणून देऊ नका. काही करून त्यांना सांभाळा. कारण हे पुण्य आहे ना, भरपूर पुण्य महाग आहे. हे पुण्य कमवण्यासाठी आहे ना, हे पुण्य कोणालाही कमवता येत नाही, ते नशिबातच असावं लागतं. म्हणून आपल्या आईवडिलांना जेवढा आनंद द्यायचं झालं ना तेवढा आनंद आपण द्या. म्हणून एक गोष्ट प्रत्येकाने लक्षात ठेवा, ज्यांची लग्न झालेली नाहीत ना आणि ज्यांची लग्न झालेली असूनसुद्धा हे आयुष्य जगताना
या आई वडील नावाची भीती आहे ना, ती मनुष्याला कायम असली पाहिजे. ज्या दिवशी आपण आई वडिलांना घाबरणार नाही ना, तिथून पुढे आयुष्याची घसरण चालू झाली म्हणून समजा. म्हणून आयुष्यामध्ये आई वडिलांचा बघा कायम आपल्यासोबत आहे ना, आपल्या विचारांमध्ये ती तीव्रता असायला हवी. पण मनुष्याला, आजच्या या मनुष्याला आईवडिलांची भीती राहिलेली आहे का? अजिबात नाही. म्हणून जोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये ही नम्रता निर्माण होत नाहीत ना, तोपर्यंत हे प्रश्न तुमच्या जीवनामध्ये नक्कीच पडणार आहेत. आणि ते प्रश्न सुटतील कधी बरं? जेव्हा तुम्ही नम्र व्हाल, जेव्हा तुमचा हा संयम तुमच्या जीवनामध्ये यश प्रदान करेल ना, तेव्हा तुमच्या जीवनामध्ये नातेसंबंधसुद्धा घट्ट होऊन जातील. म्हणजे हा बहीण भावाचं नातं आहे ना, आज जरी विचार केला ना, प्रत्येक बहीण भावाला विचारा, तुम्ही बोलता का बरं? तुमचा भाऊ चांगला आहे का बरं? कधीच ते बोलणार नाही की तो चांगला आहे. कधीच तो भाऊ बहिणीला बोलणार नाही की चांगला आहे. काही ना काही त्याची त्रुटी मात्र तो काढत बसेल. काही ना काही त्रुटी ती बहीणसुद्धा त्याची काढत बसेल. पण हे जर नातं घनिष्ठ झालं ना, या जर नात्यामध्ये प्रेम निर्माण झालं, तर आयुष्य किती सुंदर आहे. म्हणून प्रत्येक भाऊ बहिणींना आहे ना, तुमच्या जीवनामध्ये कितीही प्रॉब्लेम असू द्या, पण या दिवशी सर्व अहंकार, लोभ सर्व विसरून एकत्र यायचं आहे. प्रत्येक भावानं आपल्या बहिणीला भेटायला जायचं आहे. हीच खरी भक्ती आहे ना. बघा, नक्की आता भाऊबीज निर्माण कशी झाली, भाऊबीज नक्की सुरू कोणी केली, ते आता आपण पाहूया. बघा, एक गाव होतं आणि त्या गावामध्ये एक म्हातारी आजी राहत होती. तिला एक मुलगा आणि एक मुलगी होती. मुलीचं लग्न झालेलं होतं आणि ती दूर देशी राहत होती. घरच्या गरीब परिस्थितीमुळं त्या मुलाला आपल्या बहिणीच्या घरी जाणं जमत नसे. आणि बहिणीच्या घरी देखील सासरचा भरपूर मोठा पूर्ण खानदान असल्यामुळं तिला देखील यायला जमत नसे. बघा, एका वर्षी दिवाळीमध्ये तिने विचार केला की या वेळेस भाऊबीजेला आपण आपल्या बहिणीच्या घरी जावं. त्यानं आपल्याला जमेल तशी बहिणीसाठी साडी चोळी घेतली आणि आपल्या लेकीला भाऊ भेटायला जाणार म्हणून आई देखील आनंदामध्ये होती. त्या काळामध्ये आहे ना, बघा, या गाड्या घोड्या नव्हत्या, काही जास्त साधनेसुद्धा उपलब्ध नव्हती. त्यामुळं तो आपल्या बहिणीच्या घरी जाण्यासाठी पायीच निघाला ना. एक जंगल पार केल्यानंतर त्याला वाटेमध्ये नदी लागते आणि ती नदी त्याला म्हणू लागते, मी तुझा काळ आहे, मी तुला आता माझ्यासोबत वाहून घेऊन जाईल. तेव्हा तो त्या नदीला म्हणाला की मी खूप वर्षानंतर माझ्या बहिणीला भेटण्यासाठी जात आहे. खूप वर्ष झाले आमची दोघांची एकमेकांना आम्ही भेटलो नाही. तेव्हा मला आता जाऊ दे आणि बहिणीला भेटून झाल्याशिवाय येताना तू मला वाहून घेऊन जा. नदीला त्या भावाचं हे बोलणं ऐकून दया येते आणि ती मागे सरकते. त्याला म्हणते, येताना मी तुला सोडणार नाही. नदीला वंदन करून तो पुढे जातो आणि ती नदी पार केल्यावरती पुढे थोड्याच अंतरावर ती त्याला एक नाग भेटतो. तो नाग त्या मुलास म्हणतो, मी तुझा काळ आहे, मी आता तुला दंश करणार. तेव्हा तो त्या नागास पुन्हा सांगतो की बऱ्याच वर्षापासून माझ्या बहिणीला भेटलेलो नाही. आता दिवाळी सुरू आहे, उद्या भाऊबीज आहे, मी तिला भेटतो आणि येताना तू मला दंश कर. त्या भावाचं हे बोलणं ऐकून नागही गैरवरतो आणि त्याला सांगतो, ठीक आहे, तू तुझ्या बहिणीला भेट, पण येताना मी तुला सोडणार नाही, मी तुला दंश करणार आहे. तो भाऊ त्या नागाचे आभार मानतो आणि पुढे जाण्यास तयार होतो. आता तो एक डोंगर पार करून दुसऱ्या जंगलामध्ये शिरतो. तेव्हा त्याच्यासमोर एक वाघ येतो. तो वाघही त्याला सांगतो, मी तुझा काळ आहे, मी तुला खाणार आहे. तेव्हा भाऊ म्हणतो, भाऊबीज आहे, बहीण माझी वाट पाहत असेल, माझ्या वाटेकडे डोळे लावून बसली असेल, मी तिला जाऊन भेटतो आणि येताना तू मला खा. त्याचं हे बोलणं ऐकून
वाघही शांत होतो आणि त्याला सांगतो की बरं, तू तुझ्या बहिणीला भेट, भाऊबीजेला ती तुझी वाट पाहत असेल, पण येताना मात्र मी तुला खाणार हे तू लक्षात ठेव. त्याचंही आभार मानून भाऊ पुढे निघतो. अशा तऱ्हेने तो भाऊ आपल्या बहिणीच्या घरी पोचतो. तो दारातून बहिणीला आवाज देतो, तेव्हा बहीण सुतकामध्ये असते. ती भावाचा आवाज ऐकते, पण तितक्याच त्या सुताचा कात तुटतो. तेथे असं मानलं जातं की जर सुताचा कात तुटला ना तर ते अशुभ असतं. म्हणून ती भावाचा आवाज ऐकूनही त्याला पुन्हा प्रतिसाद देत नाही. भावाला वाईट वाटतं की मी इतक्या दुरून बहिणीला भेटण्यासाठी आलो आहे, पण बहीण मात्र साधा मला प्रतिसादसुद्धा देत नाही. तो निराश होऊन माघारी जाण्यासाठी वळतो. तेवढ्यात तो बहीण विणत असलेल्या त्या सुताचा कात पुन्हा जुळते. बहीण तशीच उठते आणि दाराशी पळत जाते आणि आपल्या भावाला आवाज देते. भाऊ निराशेने तिच्याकडे पाहतो. तेव्हा ती घडला प्रकार त्याला सांगते. भावाला पाहून तिला खूप आनंद झालेला असतो. तिला काय करावं काय सुचत नसतं. ती शेजारी राहत असलेल्या आपल्या मैत्रिणीकडे जाते आणि विचारते, आपल्या घरी आपली प्रेमाची आणि जवळची व्यक्ती घरी आली तर काय करावं बरं? तेव्हा तिची मैत्रीण तिला चेष्टेने सांगते, तू तेलाने घर सारव आणि तुपाने तांदूळ शिजव. बहीण इतक्या आनंदामध्ये असते की तिला मैत्रीण नेमकं काही सांगत आहे ना तेही तिच्या लक्षात येत नाही. ती धावतो पळतो घरात येते आणि तेलाने घर सारवते आणि तुपामध्ये तांदूळ शिजवायला टाकते. बराच वेळ झाला तरी तेलाने सारवलेलं घर काही वाळत नाही आणि तुपात शिजायला टाकलेला तांदूळ काही शिजत नाही. भावाला मात्र खूप भूक लागलेली असते. तो तिला सांगतो, ताई मला खूप भूक लागलेली आहे, काहीतरी खायला दे. ती पुन्हा तांदळांकडे पाहते तर ते काही शिजलेच नव्हते. म्हणून ती पुन्हा पळत शेजारणीकडे जाते आणि तिला सांगते, तू सांगितल्याप्रमाणे मी तेलानं घर सारवलं, तुपात तांदूळ शिजायला टाकला, पण तांदूळ काही शिजत नाही आणि घर काही वाळत नाही. तेव्हा तिची मैत्रीण हसू लागली आणि म्हणाली, मी तुला चेष्टा केली होती, तू तर खरंच तसंच केलंस. आता घरी जा आणि दुधात तांदूळ टाक आणि शेणाने घर सारव. बहीण पुन्हा लगबगीनं घरी येते, दुधात तांदूळ टाकते आणि शेणानं घर सारवायला सुरुवात करते. ती पटकन खीर बनवते आणि भावाचं पोटभर जेवण देते. भाऊ मोठ्या आनंदाने जेवण करतो. त्यानंतर ती आपल्या भावास ओवाळते. नंतर भाऊ घरी जाण्यास निघतो. बहीण प्रेमाने जात्यावरती गहू दळते आणि त्याला लाडू बनवून देते. ते लाडू तो बरोबर घेतो. त्याच्या मनात येतं की बहिणीने इतक्या प्रेमानं लाडू दिलेले आहेत, पण मी तर हे लाडू घेऊन तर घरपर्यंत पोचू शकत नाही, कारण पुढे माझा काळ वाघ, नाग आणि नदीच्या रूपामध्ये उभा आहे. पण तो काहीही न बोलता बहिणीला आनंदाने निरोप देतो आणि तिथून निघू लागतो. तितक्याच थोड्या वेळामध्ये तिची मुलं घरी येतात आणि आम्हाला काहीतरी खायला दे म्हणून तिला बोलू लागतात. तेव्हा तिनं भावासाठी बनवलेले लाडू घेते आणि मुलांना खाण्यासाठी देऊ लागते. पाहते तर काय, ते लाडू हिरवे झालेले असतात. ती धावत पळत त्याच्याकडे जाते आणि पाहते तर काय, त्या जात्यात एक मेलेला साप पडलेला असतो. हे सारं पाहून ती घाबरते आणि भाऊ ज्या दिशेने गेला ना त्या दिशेने पळत सुटते. तिच्या मनामध्ये खूप सारे बरे वाईट विचार येऊ लागतात. ती विचार करते की हे विषारी लाडू खाऊन माझ्या भावाला काहीतरी झालं नसेल ना. ती वाटे सर्वांना विचारत भाऊ ज्या वाटेने गेला आहे ना त्या वाटेने जाऊ लागते. बरेच अंतर पुढे गेल्यावर तिला एक माणूस भेटतो. ती त्याच्याकडे विचारणा करते. तेव्हा तो तिला सांगतो की पुढे एका झाडाखाली एक माणूस झोपलेला आहे. हे ऐकून ती खूप घाबरते. तिला वाटतं की हे विषारी लाडू खाल्ल्यामुळं
माझ्या भावाला विषबाधा झाली असावी. ती धावतच बघा त्या झाडापाशी जाऊन भावाला हाक मारते. तिचा आवाज ऐकून भाऊ उठतो आणि तिला विचारू लागतो, काय झालं, तू इतक्या लांब का आलीस बरं? तेव्हा ती त्याला लाडू दाखवण्यास सांगते. मग ती भावाला सांगते की हे लाडू विषारी झालेले आहेत. ती तिथे जवळच एका खड्डा खणते आणि ते खड्ड्यात ते लाडू पुरून टाकते. इतकी धावत पळत आल्यामुळं तिला खूप थकल्यासारखं झालेलं होतं. त्यामुळं तिला तहान लागली होती, म्हणून ती भावाचं पाणी मागते. पण त्याच्याकडेही पाणी नसतं, म्हणून तो जवळपास कुठे पाणी आहे का ते पाहतो. तेव्हा ती बहीण भावाला म्हणते, तू पाणी कशात आणशील, त्यापेक्षा मीच जाऊन पाणी पिऊन येते. ती जवळच असलेल्या तळ्याजवळ जाते आणि तेथील पाणी पिते. तेव्हा तिच्या दृष्टीत एक म्हातारी पडते. म्हातारीला पाहून तिला आश्चर्य वाटतं की इतक्या घनदाट जंगलामध्ये ही म्हातारी इथे काय करत आहे बरं. ती म्हातारीच्या थोडं जवळ जाते आणि म्हातारीला विचारते की आजी, आपण कोण आहात? इतक्या घनदाट जंगलामध्ये एकट्या काय करत आहात बरं? तेव्हा ती म्हातारी सांगते, मी काळ आहे, एका बहिणीचा एकुलता एक भाऊ. तिला खूप वर्षानंतर भेटण्यासाठी गेला आहे. मी त्याची वाट पाहत आहे. या ऐकून ती बहीण खूप घाबरते आणि ती विचार करते की माझा भाऊ देखील मला खूप वर्षांनी भेटण्यासाठी आला आहे. थोडीशी हिंमत करून ती त्या म्हातारीला यावरती उपाय विचारते. तेव्हा म्हातारी म्हणते, त्याच्या बहिणीने जर त्याला शिव्या दिल्या ना, तर त्याला वाईट बोलली, त्याच्यासोबत वेडी बनून राहिली, तरच त्याचे प्राण वाचतील. त्या भावावरती 7 वेळा काळ घाला घालणार आहे. पण यातून जर का त्या बहिणीनं त्या भावाला वाचवलं, तर पुढे जाऊन कुणी त्याच्या केसावरही धक्का लावू शकणार नाही. हे सारं ऐकून ती बहीण लगेच ठरवते, मी माझ्या भावासाठी वेडी झाली तरीसुद्धा चालेल, पण मला काहीतरी करून माझ्या भावाचे प्राण वाचवायचे आहेत. त्यानंतर ती भावाकडे जाते आणि त्याला सांगते की मी तुझ्याबरोबर तुला सोडण्यासाठी येते. तेव्हा भाऊ तिला सांगतो, ताई, पुढे वाघ आहे, नाग आहे, नदी माझा काळ बनून उभी आहे. या ऐकून ती भावास म्हणते, तू इथेच थांब, मी लगेच घरी जाऊन येते. त्यानंतर आपण दोघे सोबतच घरी जाऊ. घरी गेल्यावर ती घरातून मांस, दूध आणि साडी चोळी घेते. ती लगेच भाऊ जिथे थांबला आहे ना, तिथे पोचते. त्यानंतर दोघेजण पुढच्या प्रवासाला सुरुवात करतात. जंगलातून जात असताना वाघ भावाच्या समोर येतो. वाघ भावाला खाण्यासाठी पुढे सरसवणार, तेव्हा बहीण त्याच्यासमोर मांस टाकते. तो वाघ ते मांस खातो आणि जंगलामध्ये निघून जातो. आणखी थोडं पुढं अंतर गेल्यावरती नाग भावाला दंश करण्यासाठी येतो. तेव्हा ती लगेच त्या नागाला दूध देते. नागसुद्धा ते दूध पितो आणि तिथून निघून जातो. जंगल पार करून ते दोघे नदीजवळ पोचतात. आता नदी त्याला बुडवण्यासाठी येते. तेव्हा बहीण लगेच तिची साडी चोळी देते आणि तिची पूजा करते. त्यामुळं नदी लगेच मागे सरसवते. त्यानंतर ते दोघेही घरी पोचतात. घरी पोचल्यावरती तो आपल्या आईला सांगतो की बहिणीने कसे आपले 3 वेळा प्राण वाचवलेले आहेत. पण तेव्हा मात्र की त्याला शिव्या देऊ लागते आणि खूप वाईट साईट बोलून अपशब्द बोलू लागते. काही वेळानं ती अगदी वेड्यासारखी करू लागते. सर्वजण तिची ही अवस्था पाहून हैराण होतात. या अशी का वागत आहे? सर्वजण तिला समजवण्याचा प्रयत्न करू लागतात, पण ती मात्र वेड्यासारखं वागतच राहते. त्यामुळं तिला सर्वजण वेडी झाली असे समजतात आणि ती वेडी वेडी म्हणून चिडवू लागतात. ती रोज रोज आपल्या भावास शिव्या देत असे, त्याला अपशब्द देखील बोलत असे. थोड्या दिवसातच तिच्या भावाचं लग्न ठरतं. आता लोक बोलू लागतात की तुझी बहीण वेडी आहे, पण तुझ्यासाठी नशीबवान आहे, कारण ती आली आणि तुझं लग्न जमलं. आता त्याचा साखरपुडा ठरला होता. तेव्हा ती आपल्या भावास शिव्या देऊ लागली आणि म्हणू लागली की अगोदर माझा साखरपुडा करा, त्यानंतर याचा साखरपुडा करा. तिला फार समजावून सुद्धा काहीही समजून घेत नव्हती.
तेव्हा तेथील एक वृद्ध महिला म्हणाली, तुझी बहीण तशीच पण ती वेडीच आहे. तिला सांग की तुझा साखरपुडा आहे. जेव्हा तुझा साखरपुडा सुरू असेल तेव्हा तिला तुझ्या बाजूलाच बसव. तिला काय कळतं? बहिणीला देखील हेच हवं असतं की काहीही करून तिला भावा शेजारीच थांबायचं असतं. जसा साखरपुडा सुरू झाला ना तशी मंडपामध्ये आग लागली. पण बहीण मात्र सावध असल्यामुळं ती लगेच आग ती विझवते. पुन्हा एकदा भावावरचं संकट टळतं. आता घरामध्ये लग्नाची तयारी सुरू होते. तेव्हा तेथेही वेडेपणा ती करू लागते. ते सर्वांना सांगू लागते की आधी माझं लग्न लावा, त्यानंतर त्याचं करा. तिच्या वेडेपणामुळं तिला लग्नात देखील भावाच्या जवळच उभं करतात आणि त्यानंतर लग्न लागतं. लग्न लागल्यानंतर जेव्हा नवरा मुलगा बाहेर पडू लागतो ना तेव्हा ती सांगते की पुढच्या दाराने नाही जायचं, मागच्या दाराने जा. ती काहीही ऐकत नसल्यामुळं तिच्या मनशांतीसाठी नवरदेवाला पुढच्या दारात न नेता मागच्या दारानं बाहेर काढतात आणि तितक्याच पुढच्या दाराचा सर्व मंडप आहे ना तो खाली कोसळतो. पुन्हा एकदा ती आपल्या भावाचे प्राण वाचवते. आता घरी गेल्यानंतर ती पुन्हा सर्वांना सांगते, मी माझा भाऊ आहे ना आणि वहिनी सोबतच झोपणार आहे. तेव्हा सर्वजण तिला खूप समजवण्याचा प्रयत्न करतात. मात्र ती आपल्या हट्टाला पेटलेली असते ना. मला नवरा नवरीच्या खोलीत झोपायचं आहे. काहीही करून ती ऐकायला तयार नसल्यामुळं सर्वजण त्या गोष्टीसाठी होकार देतात. ती नवरा नवरीच्या खोलीतच झोपते. भाऊ आणि वहिनी झोपी जातात पण तिला मात्र झोप येत नाही. ती जागून सुद्धा असते. मध्यरात्रीच्या वेळी खोलीत एक नाग येतो. बहीण मात्र जागीच असते. ती जशी त्याला पाहते ना तशी लगेच कुऱ्हाडीने त्याचे 3 तुकडे करते. ते तुकडे टोपलीखाली झाकून आता ती बिनधास्तपणे झोपी जाते. कारण आता तिच्या भावावरचा धोका पूर्णपणे टळला होता. आज खूप दिवसानंतर ती इतक्या निर्धास्तपणे झोपली होती. सकाळी नवरा नवरी उठून जातात पण तिला मात्र जाग येत नाही. तिची आई सर्व पाहुण्यास म्हणते, पुन्हा ही उठली ना तर वेड्यासारखी करेल, म्हणून मी पटापट आवरून घेते. आई सर्व पटापट आवरते आणि पाहुण्यांना देखील आपापल्या घरी रवाना करते. बहीण जेव्हा उठते तेव्हा पाहते की घरात कुणीही पाहुणे मंडळी नाहीत. तेव्हा ती आपल्या आईस विचारणा करते, सर्व पाहुणे कुठे गेले बरं? तू सर्वांना लगेच घरी बोलव. त्याप्रमाणे आई सर्व पाहुण्यांना पुन्हा घरी बोलवते. मग ती सर्व पाहुण्यांना सांगते, मी अजिबात वेडी नाही. माझ्या भावावरती जीवाचे संकट होते. काळ त्याच्या पाठीमागे लागला होता. त्याला वाचवण्यासाठी, त्याच्यावरील हा धोका टाळण्यासाठी मी त्याला वाईट साईड बोलणं आणि वेड्यासारखं वागणं हाच एक उपाय माझ्याकडे होता. म्हणून मी तसं वागले आहे. आता मात्र माझ्या भावावरचा काळ टळला आहे. रात्री देखील एक नाग त्याचा काळ बनून आला होता, पण मी त्याला मारून टाकलं. त्याचे तुकडे टोपलीखाली झाकून ठेवलेले आहेत. सर्वजण आत जाऊन टोपली खाली पाहतात. तो तेथे खरंच नागाचे तुकडे पडलेले असतात. तेव्हा सर्वांना बहिणीवरचा विश्वास बसतो. ती जे बोलत आहे ते खरं आहे. तेव्हा ती सांगते की आता माझ्या भावावरील संकट टळली आहेत. त्यामुळं अगोदर माझी आणि माझ्या सासरी पाठवणी करा आणि मग तुम्ही सर्व तुमच्या घरी जा. तेव्हा बहीण भावाला ओवाळते आणि भाऊ तिच्या पाया पडतो. तिचे खूप आभार मानतो. बहीण पुन्हा आपल्या सासरी जाण्यास निघते. अशी ही भाऊबीजेची कथा सांगितली जाते. पण जर आपण पौराणिक कथा जर पाहायला गेलं ना तर बघा, पौराणिक कथासुद्धा काय आहे ना ते सुद्धा आपण पाहूया. म्हणजे सूर्याच्या अपत्यांपैकी आहे ना 2 अपत्य, म्हणजे मुलगा यम आणि मुलगी यमुना. म्हणजे सूर्याच्या मुलीचं म्हणजे यमुनेचं लग्न झाल्यावर यम हा आपल्या बहिणीला सासरी भेटायला जात नसे. यमाला माहीत होतं की तो मृत्यूचे देवता आहे आणि आपल्या बहिणीच्या संसारावर आपली काळी सावळी पडायला नको.
आणि तिच्यावर कोणतंही संकट यायला नको म्हणूनच तो बहिणीकडे जाण्यास टाळाटाळ करायचा. यमुनेच्या सासरच्या लोकांना यमाचं घरी येणं अजिबात आवडत नव्हतं, पण यमुनेच्या मनामध्ये मात्र भावाबद्दल वाटणारी ओढ तिला स्वस्थ कधी बसू देत नव्हती. लहानपणापासूनच एकत्र राहिलेले पण त्यानंतर असा अचानक भावाचा विरह आहे ना, तिला कधीच सहन होत नव्हता. त्यामुळं त्या तुलनेनं भाऊ यमाला आहे ना खूप कळकळीची विनंती केली. त्यावेळी न राहून मात्र यमाला यमुनेला भेटायला जावंच लागलं. ज्या दिवशी यमुनेच्या सासरी तिला भेटायला गेला ना, तो दिवस म्हणजे कार्तिक शुद्ध द्वितीया आहे. यम बहिणीच्या घरी गेल्यावर यमुनेनं त्याचे आनंदाने आदरातिथ्य केलं. पाटावर बसून त्याला ओवाळलं. या यमानेही बहिणीसाठी साडी चोळी, अलंकार, अनेक भेटवस्तू तिला दिल्या होत्या आणि म्हणाला, हे यमुने, मागं अजून काय हवं आहे तुला तुझ्या भावाकडून? तेव्हा यमुना म्हणाली, मला तर कसलीही कमी नाही, पण तू दरवर्षी याच दिवशी मला भेटायला येत जा. आणि हो, या दिवशी जी कोणी बहीण भावाला ओवाळेल ना, त्या तिच्या भावावर तुझी नजर पडू देऊ नको. यम तिला तथास्तु म्हणतो. म्हणून या दिवशी सगळीकडे भाऊबीज साजरी करतात. आणि हा भाऊबीजेचा हा उत्सव आहे ना, बघा आपण म्हणतो ना की मी माझ्या भावाशी बोलणार नाही, मी माझ्या बहिणीशी बोलणार नाही, पण बहिणीनं आहे ना भावाला या दिवशी ओवाळलंच पाहिजे. तुमच्या जीवनामध्ये खरा आनंद आहे ना, यामध्येच आहे ना. या आपण पौराणिक गोष्टी मानतो, या पौराणिक कथा असतात, या शास्त्रामध्ये सांगितलेल्या आहेत. पण मनुष्याचं मन आहे ना, हे मन प्रेमाने भरलेलं असावं. जर तुमचं मन पवित्र असेल ना, तर तुमच्या जीवनामध्ये खरंच समाधान निर्माण होणार आहे. म्हणून या दिवशी आहे ना, यमुना नदीत स्नान करणं अत्यंत पवित्र मानलं जातं. म्हणजे असं केल्यामुळं आहे ना, त्या वर्षी यमापासून तरी भय नसतं. म्हणून यम आणि यमी या भावा बहिणीच्या प्रेमाबद्दल आहे ना, ही अशी कथा सांगितलेली आहे. म्हणजे यम मृत्यू पावला ना, त्यावेळी यमीला एवढं दुःख झालं की ते आपलं रडणं आणि डोळ्यातून अश्रू काही वेळा थांबवेना. तेव्हा शेवटी दिवस संपला हे दाखवण्यासाठी देवानं रात्र निर्माण केली. आणि मग यमीचे भावाबद्दलचे दुःख थोडंसं हलकं झालं. तेव्हापासून ही भावबीजेची प्रथा पडली ना. म्हणून आपल्या भावाचं आयुष्य वाढावं म्हणून बहिणीने यमराजाची पूजा आणि प्रार्थना करायची. या दिवशी बहीण भावाला आरती ओवाळून त्यांची पूजा करत असे. त्याला हा प्रेमाचा टिळा लावते आणि तो टिळा या बहिणीच्या निस्वार्थी प्रेमभावना व्यक्त करतच असतो ना. म्हणून भावाची पूजा म्हणजे यमराजाच्या पाशातून म्हणजे मृत्यूपासून भावाची सुटका व्हावी ना, तो हा चिरंजीव राहावा, हा यामागचा उद्देशच आहे ना. पण आपण मात्र ते लक्षात घेतो का? म्हणून आपल्या यथाशक्तीप्रमाणे आहे ना, ते पैसे, कापड, दागिना अशा वस्तू आहे ना, त्या ओवाळणीमध्ये टाकत असतो. म्हणूनच जवळचा किंवा दूरचा भाऊ नसला तरी चांदोबाला ओवाळण्याची पद्धत आहे. म्हणून एका मातेच्या उदरातून जन्म घेतल्यावर फक्त भावा बहिणीचं नातं होत नसतं, तर असं अजिबात नाही. तर त्यासाठी मनापासून एकमेकांविषयी वाटणारी आत्मीयता, आपुलकी, जिव्हाळा आवश्यक असतो ना, ते सुद्धा नातं, भावना, या भावना आहेत, या बहिणीच्या शुद्ध प्रेमाचं प्रतीकच आहेत ना. पण आपल्या जीवनामध्ये आपण असं करतो का बरं? आपल्या जीवनामध्ये सक्का भाऊ बहीण हे वैरीच असतात. मग त्या भाऊ बहिणीच्या नात्याचा आनंद तुम्हाला मिळेल का बरं? म्हणून आजपर्यंत जेवढ्या भाऊबीजा गेल्या ना, ते सर्व काही विसरून जा. तुमच्यामध्ये असलेला दुरावा विसरून जा. एक आपल्या भावाला फोन करा, बहिणीनं भावाला फोन करा, भावानं बहिणीला फोन करा. एकदा तरी गोड बोला. बघा, तुमचा भाऊ इतका प्रेमळ आहे ना, त्याला नक्कीच त्याच्या जीवनामध्ये प्रेम वळेल. तुमची बहीण एवढी प्रेमळ आहे ना, तुम्हाला ती वरवर रागवत असेल, पण तिच्या आतमध्ये प्रेम भरलेलं आहे. बघा, एकदा प्रेमाने बोला, तुमच्या जीवनामध्ये आनंदी आनंद येऊन जाईल.
अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.